आणि रामचंद्रांनी सांगितलं, सीते ये, मला माहितीये तू आहेस. पूर्वी आपल्या नवऱ्याला हाक मारायची अशी पद्धत होती. बांगड्यांचा आवाज करायचा. मुलगा असेल तर आहो अमुक अमुकचे बाबा, मुलगी असेल तर आहो अमुक अमुकचे बाबा, ऐकलं का, अशी पद्धत होती. आता काय, ए इकडे ठिकाणीकडे आम्ही गेलो तर काय काका आहे का, बसा आहे ना, अरे बुवा आले, आज काय घाबरते. ते काका बाहेर आले हो, इतकं मला लक्षात आलं, इतके घाबरत आले. याला कारण काय होतं माहिती का, तो होता वाळकेश्वर आणि ही होती महाबळेश्वर. पण रामचरित्र हे मर्यादेमध्ये चालणारं चरित्र आहे. इथे सीतेला सीतेची मर्यादा माहितीये, रामाला रामाची मर्यादा माहितीये, लक्ष्मणाला लक्ष्मणीची मर्यादा माहितीये. कोणीही आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत म्हणून ते सुखी आहेत. आज सगळं अमर्याद झाले हो. या मर्यादा याला काय होतं त्याला काय होतं हे आपलं चालतं, म्हणून आपण दुःखी होतो. रांगोळी मर्यादेत असेल तरच छान वाटते. चौकट नाही का, आपण बघा ना रांगोळी आपण ठिपके दिले असतात, 6 ठिपके 7 ठिपके 8 ठिपके, ते ठरलेल्या ठिपक्यांमध्येच रांगोळी असं तर छान वाटते. एखादा ठिपका जर जास्त वाटत घाण दिसते का, मर्यादा सुटली म्हणून. मर्यादेत असलेलं सगळं जीवनही सुंदर दिसतो, म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाचं जीवन हे मर्यादेत असावं. काही ना काहीतरी मर्यादा घरात असल्याचं पाहिजे. आमच्या मुलाचा नाही हे त्यांनी केलंच पाहिजे, पर्याय नाही. मला पुन्हा सांगायचं, लहानपणी तुमच्या आई वडिलांनी असं केलं म्हणून आपण सगळे अजून व्यवस्थित होतो. सगळं व्यवस्थित, किती घरामध्ये किती वाईट परिस्थिती येऊ पण विचार येत नाही सोडून जावं का, नाही आता नको भाव, लगेच नाही पटते माझं का. दोघांनाही मर्यादेचं भान नाही, अमर्यादित जीवन झालेलं आहे. म्हणून मर्यादित राहावा, आयुष्य आनंदाचं होतं. परिणाम ये सीते ये. सीता माता रामचंद्रांसमोर उभी आहो. मला एक मनात विचार आला, बघा करता येईल का, काय बोल की आलं. माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला लंका विजयावरती ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी उत्सव कार्यामध्ये कष्ट केले, काम केलं, त्या सगळ्यांचा सत्कार आपण करावा, एवढी फक्त इच्छा आहे. करता येऊ शकेल का नाही. सीता उत्तम कल्पना. लगेच लक्ष्मणा बोलून घेतो, लक्ष्मणा उद्या राज्याभिषेकाच्या आधी सगळ्यांचा सत्कार करून मोकळे व्हा. आणि परिणाम सगळीकडे बातमी पोचली. तेव्हा गंधर्व मुखे जिकडे तिकडे तनोम तनोम तननम जन म्हणते वानराणाम पिच नराणाम सुमंगलम जननम राम. दवंडी पिटवली गेली. ऐका हो ऐका, ज्यांनी ज्यांनी भगवान रामचंद्रांना मदत केली त्या सगळ्यांचा सत्कार रामचंद्र उद्या करणार आहे. तो सगळ्यांनी जास्त संख्येने उपस्थित राहा. एवढे सगळे जमले बघा, सगळ्यांनी उपस्थित राहा. रामचंद्र प्रत्यक्ष प्रसाद प्रत्येकाला देणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी असे सगळे लोक जमले आणि भगवान रामचंद्रांचं आगमन झालं. व्यासपीठावर सोन्याच्या सिंहासनावरती रामचंद्र विराजमान होण्याआधी लक्ष्मणा एक एक नावं घे आणि प्रत्येकाला पुरस्कार द्यायचा, आपण सत्कार करायचा. आणि लक्ष्मण उभे राहिले. या आज या ठिकाणी कार्यक्रम सुरू. आज या ठिकाणी या रसिको क्या है सत्कार. रसिको आज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी रामचंद्रांना मदत केली आहे त्या सगळ्यांचा सत्कार होणार आहे. हो, तरी मी सगळ्यांना विनंती करेन की उजव्या बाजूनी यायचं, सत्कार घ्यायचा, डाव्या बाजूनी खाली उतरायचं, अजिबात कोणी गडबड गोंधळ करायची नाही. तरी आज ठिकाणी सगळ्यांना माझी विनंती आहे, त्रास दिला तर याद राखा. पाटल्या खाली ठेवून त्या बाजूला ठेवा प्रत्येकाने.
परिणाम सगळे तयार होत, एक एक गणित तयार. आणि पहिले हेच उभे होते. पहिला नंबर आपलाच. रामांना आपल्याशिवाय मदत जगात कोणी केलेली नाही म्हणून पहिले उभे राहिले. काही जण कसे असतात माहिती का, मुद्दामून लांब उभे राहतात जाऊन आणि मग ते 17 वेळा नाव घ्यावलं, अहो या अहो या अहो या. मग सगळ्यांमधलं गर्दीतून फिरते आवड असतो बघा, ते असे मागं बसले. तुला माहिती ना तुला पुरस्कार मिळालाय, बस ना पहिला. तो मागं बसला तो 4 वेळा, अहो लवकर या अहो लवकर या अहो लवकर या. अवघडलेली अवस्थेत असतात सगळ्या गर्दीतून ते येणार नाही. सगळ्यांना माहिती तुझं नाव आहे, फिल्मफेअर वाटतो बाकी. परिणाम पहिला म्हटलं आपलंच नाव आहे, उगाच दुसरे लांब नको उभा राहायला. आणि म्हणे पहिलं नाव असं, पहिलं नाव जांबुवंत. जांबुवंत जांबुवंत पुढे गेले. जांबुवंत खाली उतरलेला, काय रे तो म्हणत होतास पहिलं नाव तुझं? तुझं माझं नाव बघ पहिलं. हा म्हणाला, अहो तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, आता 75 ST फुकट, त्यामुळे नंतर गडबडू नये म्हणून पहिला तुमचा सत्कार. आता दुसरं माझंच ना. पहिला उभा राहिला. दुसरं नाव सुग्रीव. सुग्रीव गेले आणि सुग्रीवाला भगवंताने आपल्या गळ्यातला कंठा काढून दिला. सुग्रीव विचारते वरतून खाली, तुझं नाव होतं? म्हणा तू राजा आहेस बाबा म्हणून तुला दिलं असेल. आता तिसरं नाव माझं. तिसरं नाव अंगद. अंगद आला. अंगद विचार, काय काका मरती काका बसलात ना गाडी? अरे अंगदा तू युवा आहेस बाबा, आधी तुझा सत्कार करून घे. काही नाही जमलं तुझा कॅबिनेट मंत्री केले ना तर जा तिथे वरतीचा सत्कार करून खाली होता. खवळायला लागले होते अंगद झाले. आता 4थं नाव माझं. 4थं नाव नल नील. अशी सगळी नावं झाली आणि यांचं नाव घेतलं गेलं नाही. आणि यांनी विचार केला, सगळ्यांना बोलवलं आणि मला बोलवलं नाही. नेमकं बघा, लग्नाच्या सगळ्यांना बोलवलं जातं, शेजारचा विसरला जातो. परिणाम हा म्हटला, अरे रामचंद्रांच्या समोर उभे राहिले मारुतीराय. याला म्हणतात थोडा सात्विक राग. आणि म्हणाले, अरे सुग्रीव म्हणे. काय झालं? ऐक ऐक सुग्रीवा, या जगातला सगळ्यात कृतज्ञ माणूस पाहिजे का तुला? मारुतीराय सांगतात बरं का, कृतज्ञ माणूस पाहायचा. सुग्रीवाने पुढे बघ समोर बसले. कोण? राम. कृतज्ञ? होय होय हे कृतज्ञ का? सगळ्यांचे सत्कार झाले आणि माझा सत्कार मात्र विसरले गेले. सीता माता म्हणाली, अहो त्याला विसरलाय. राम म्हणाले, त्याला मी का नाही सत्कार केला? मी केले ते बरोबर आहे, भानगडीत पडू नकोस. अहो असं नका करू. आई निवडणुकीच्या तोंडावरती असा सच्चा कार्यकर्ता सोडून गेला तर कसं होणार आपल्या पक्षात? काळजी करू नको. तो किती गेला तरी परत आपल्याच पक्षात येणार. स्वगुरु येणार. तो किती आता खडसावून सांगितलं तरी तो शेवट आपल्याचकडे येणार. कळवण्यासाठी नाही त्या सोडून. त्याला लक्षात येईल सगळीकडे जळगाव आहे. परिणाम तो आपल्याकडेच येईल. नाही नाही म्हणे असं नका करू. नाही म्हणे हा कृतज्ञ माणूस. आणि कृतज्ञ म्हटल्यावरती स्वतः झाडावरती जाऊन बसली. चिडले मारुतीराय. आणि सुग्रीवाला वाईट वाटलं, अरे असा मारुतीने चिडता का म्हणे. आणि रामानं कृतज्ञ म्हणतोय म्हणून खाली आले. झाडाच्या आठवणी म्हणतात, मारुती खाली आहे. सुग्रीव म्हणे हनुमंता, प्रभू कृतज्ञ म्हणसे कैसा. सुग्रीव म्हणे हनुमंता, प्रभू कृतज्ञ म्हणसे कैसा. ज्या सांबादिक ते ध्याती, तो वसतो आपल्या पाशी. किती आवडी तुझी रामाला. अरे मारुती ये खाली. अरे रामांच्या मनामध्ये तुझं काय स्थान हे तुला सांगायला पाहिजे. किती आवडी तुझी रामाला, प्रेमे अतिवश झाला. कारा देवतसे ऐसा, कृतज्ञ म्हणसे कैसा. सुग्रीव म्हणे हनुमंता. ये खाली. सुग्रीवाला मारुतीराय काढलाय, येणार नाही. अरे कष्ट मी किती केले. सुग्रीवाला सांगते, सुग्रीवा अरे त्या सीताबाई शेजारी बसल्या तर मी शोधून काढल्या. खाली येणार नाही. तोच आपल्या जागेवर जाऊन बस. मला मानवायचा प्रयत्न करू नको नको. सगळे शांत होते हा कार्यक्रम बघून. तेवढ्यात सीता माता उठल्या. असा पदर पोचून असा आणि त्यांना म्हणजे, अहो
तुम्हाला जरी मारुतीचं काही कौतुक नसलं तरी मला आहे बरं. राम म्हणताय तुला अजूनही सांगतोय, तू भानगडीत कौतुकाच्या जाऊ नकोस. हा कसा आहे मला माहितीये. नाही म्हणे आल्या उतरून खाली. मारुती बाळा ये गाडी ये यो 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 ये बेटा ये बेटा बेटा यो गो बाळ माझं. आईनं बोलवलं म्हटलं तिथे तू काय राहते हो. चटकन खाली बेटा बाळा म्हटल्यावरती खाला नमस्कार केला. आई साहेब तुम्ही. अरे हो बाळा मी तुला कसं विसरी. हे जरी विसरले असते तरी मी तुला विसरणार नाही. का हो भगवंत म्हणाले तुमचं चालू दे. आई वडिला मुलाचा संवाद मला घेऊ नका. भोगा आणि फळं नंतर मला माहिती हा कसा आहे. मारुती तू काळजी करू नको बरं. हे जरी विसरले असले तरी मी तुला विसरलेले नाही. अरे आपल्या गळ्यातला नवरत्नाची माहेराहून आणलेली नवरत्नाची माळ काय विचारू बस. नवग्रह सोन्याच्या तारेमध्ये गुंफलेली 72,000-76,000 आहे सध्या भाव. अशी माळ घातली. खुश का माझं बाळ असं असे खुश का. मारुती खुश खुश वा नाचायला लागले. मारुती बघा 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 तुम्हाला रामाने दिलं, मला सीतामाईने दिलं, मला सीतामाईने दिलं. सीतामाई परत आल्यावर म्हटली हे बघा कळलं. साधे आहे लहान लेकरू येते त्याला काही वस्तू दिल्या की ते खुश होत. राम म्हणाले लहान लेकरू बघ थोड्या वेळाने तुम्हाला ना काही कळत नाही. ठीक आहे मला काही कळत नाही. हे सगळं जाईने बस कर. हे बघा सीता माता सुद्धा रामाला म्हणत होती. कळलं तर ठीक. हा सीता माता सुद्धा रामाला म्हणत होती रामदास दादा की तुम्हाला काही कळत नाही. मग आपलं काय उद्यापासून आमच्याकडे हाच कार्यक्रम. होय ठेवले घेऊन जा. काय पोहे ठेवलेच घेऊन जा. मीठ कमी पडले घालून घे. असंच कार्यक्रम. तिथे कसं मीठ घालून घे. लोणचा हवं लोणचा गेला रे. सुखाचे दिवस 15 पटकन गेले रे. कळलं हे सगळं मी बायको नाहीये इथं म्हणून बोलून घेतोय. आणि कोणी लाईव्ह करत नाही हे त्याहून चांगले आता. भाग सोडायचा. आमच्या दोघांचे बायका कीर्तन करायचे त्यामुळे त्यांनाही अनुभव असतात. असो पुत्र सुद्धा आलं. उद्या असं म्हणायला नको कीर्तनकार पुण्यावरून आले ऐकायला साधं पुत्र सुद्धा नव्हतं. ते सुग्रीव म्हणे हनुमंता म्हणा मारुतीने प्रत्येकाला बघा 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 सीता मातेने दिलं सीता मातेने दिलं सीता मातेने दिलं. मला रामाने दिलंय तुम्हाला राम आता सीता मातेने सीता मातेने. आणि परिणाम सगळे बघता 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 सीताही खुश झाली. बघता बघता काय झालं काय माहिती. मारुतीरांचा एकदम नूर बदलला. इतकी चिडले ती माळ पाहिली माळ पाहिली माळ पाहिली. चिडले गळ्यातली माळ काढली. चावायला लागली. तरी चावता येणं म्हटल्यावरती ती माळ आपटली. त्याच्यावरती नाचायला लागले जोर जोरात. असं पाय जोर जोरात नाचायला लागले. नाचायला लागले म्हटल्यावरती सीता मातेचा जीव वर खाली वा. माहेराहून आणलेली माळो. आणि राम म्हणाले बघ मी सांगत होतो याला मी का देत नव्हतो. बघ बघ हे मारुती काय हे तुला विसरले म्हणून मी तुला माळ दिली आवर्जून. आणि त्या माळेची अशी अवस्था करतोस. अहो चुराडा झाला होता. आपण नंतर किरापत वाटलं ना. आज सकाळी सुंटवडा होता ना इतका चुराडा करून टाकला मारुती यांनी. त्याचं अस्तित्वच ठेवलं नाही. काय केलं ते तुला विसरले पण मी तुला विसरलं नाही म्हणून माळ घातली. आई साहेब अहो मी काय सांगू तुम्हाला. मी असा मणी प्रत्येक पाहत होतो ना ते रत्न. त्या प्रत्येक रत्नामध्ये मी माझंच प्रतिबिंब पाहत होतो. त्या प्रत्येक प्रतिबिंबामध्ये मण्यामध्ये मी माझंच प्रतिबिंब पाहत होतो. मग ते दिसणारच. सीतामाता म्हणाली आई साहेब खरं सांगू का मला प्रत्येक वस्तूमध्ये माझा राम पाहायची सवय झाली. आणि ज्या वस्तूमध्ये मी मला पाहतो ना ती वस्तूच मी नष्ट करून टाकतो. याची दान देगा देवा तुझा विसर न. ती वस्तू मी नाहीशी करतो. मला जगात प्रत्येक ठिकाणी राम पाहायची सवय. सीतामाता म्हणाली हो तुझ्या हृदयात आहे का राम. हृदयात आहे आई साहेब दाखव तर. त्या खवळल्या होत्या. रामचंद्र शांत होते. इथे तेच बायको बोलत असताना नवरा बोलत नाही. दाखव. आणि भगवान मारुतीराय उभे राहिले समोर. रामचंद्रांना नमस्कार केला. आणि सियावर रामचंद्र की जय. फोडून आपली छाते दाविले प्रभो भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला
बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय 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 बोला हनुमान की वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य स्वतःच्याच हृदयामध्ये दक्षिणे लक्ष्मणस्य वामे तू जनकात्मजा आणि स्वतःच्याच हृदयामध्ये पुरतो मारुतीर्यस्य तं वंदे रघुनंदनं राजाधिराज. ही अवस्था पाहिल्यावर राम राया उठले आणि पळत पळत गेले आणि मारुतीला कडकडून मिठी मारली. आपण जो फोटो पाहतो ना रामाने मिठी मारली तो फोटो इथला आहे. कडकडून मिठी मारली. मारुतीराय म्हणाले बोलू नका माझ्याशी. मी नाही बोलणार. मी एवढा तुमच्या जवळचा असून माझा सत्कार का नाही केला तुम्ही. मारुती अरे बाबा तुझा सत्कार मी का नाही केला ऐकायचंय. इथे उपस्थित जेवढी लोक आहेत ना त्या सगळ्यांना एखादी वस्तू देऊन त्यांच्या उपकारातून मी मुक्त होऊ शकीन रे. पण तुझे उपकार माझ्यावर एवढे अशी कुठली वस्तू देईन आणि त्याच्यातनं मी उतराई होईल अशी माझ्याकडे वस्तूच नाही रे. अरे बाबा माझ्या कातड्याचे जोडे जरी करून घातले ना तरी तुझे उपकार माझ्यावरती जास्त. म्हणून श्रोते हो रामाचं मंदिर जिथे असतं तिथे मारुतीरायांची मूर्ती असते. बघा रामाचं जिथे मंदिर आहे तिथे मारुतीरायांची मूर्ती आहे. पण मारुतीरायांचं जिथे नुसतं मंदिर आहे तिथे रामाची मूर्ती कधीही नसते. आहे का इथे नाही. शेजारी राम आहेत पण पायाशी मारुतीराय आहेत. तिथे मारुतीराय आहेत पण राम आहेत का नाही. का नाही याला कारण रामाच्या मंदिरात मारुतीरायांना वेगळं स्थान आहे पण मारुती मंदिरात रामरायाला वेगळं स्थान नाही. कारण मारुतीरायांच्या हृदयातच राम आहे. त्यामुळे वेगळी जागा कुठेही नसते. आणि परिणाम मारुतीरायांचा अधिकार कळला. आणि वसिष्ठ म्हणाले चला चला मुहूर्त बरोबर 12 वाजून 10 मिनिटं झाले. पडापडापडा चला मुहूर्त करून घ्या म्हणजे सगळ्यांना उपस्थित लोकांना प्रसाद देता येईल. आणि रामराया सिंहासनावर बसायच्या मार्गावरती होते हो. रत्न जडित सिंहासन रत्न जडित सिंहासन रत्न जडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन वरी शोभे रघुनंदन रत्न जडित सिंहासन. वामंगे ते सीतामाई वामंगे ते सीतामाई जगजननी माझे आये जगजननी माझे आये रत्न जडित सिंहासन रत्न जडित सिंहासन रत्न जडित सिंहासन. सुमुहूर्तावरती रामलला सिंहासनावर बसले आणि सगळे जण आता प्रतीक्षा करतात प्रसाद मिळायची. आणि प्रत्येक जण भगवंतासमोर प्रार्थना करत म्हणतोय सद्गुरु द्यावा प्रसाद झळकरी सद्गुरु द्यावा प्रसाद झळकरी. वेळी पहाटे व्हायचं ना त्यामुळे या सगळ्या झाली पहाटेच्या रागावून आमच्या वडिलांचं पोच हो सद्गुरु द्यावा प्रसाद झळकरी सद्गुरु द्यावा प्रसाद झळकरी सद्गुरु द्यावा प्रसाद झळकरी. पावन सीताराम